सगळ्यांना, कशा आहात तुम्ही? मी बरी आहे. उन्हाची काळजी घ्या सगळेजण, मी बी घेतो. मी तुम्हाला सांगितलं होतं व्हिडिओत का आता 2-3 दिवस मी काही व्हिडिओ टाकणार नाही, कारण का लग्न आहे आत्याच्या घरी. लग्न तर झालं, आजची वरात आहे, पण ऊन एवढं होतं आणि माझी तब्येत लई खराब झाली होती, त्याच्यानं मग मी व्हिडिओ शूट नाही केलं. एक फक्त हळदीचा व्हिडिओ शूट केला. काल लग्न होतं, लग्नाचा बिलकुलही व्हिडिओ शूट नाही केला म्या, कारण की जाणं होतं तर ती लग्न लावायला हजेरी दाखवायची होती आपली. तब्येत खराब असूनही मी हजेरी दाखवली, पण व्हिडिओ शूट नाही केला. आज वरात आहे. आजही जरासं डोकं एवढं दुखू राहिलं काललंय, पण आज गावात कुकू बी आहे आणि आत्याच्या पोराची वरात बी आहे, म्हणजे जेवण असते आज. काल लग्न लागलं, काल पोरीच्या घरी जेवण, आज पोराच्या घरी जेवण. तब्येत तर खराब आहे. आज घामाचे असे लोट येऊ राहिले, असा जीव गुदमरू राहिला आणि ऊनही एवढं तर पुरायला बाहेर का मरणाचं. पण आज 2 कार्यक्रम आहेत गावात, तर ते दोन्ही कार्यक्रम अटेंड करावं लागतात. एक आहे कुकू आणि एक आहे आत्याच्या पोराची वरात. तर वरातीचं तर काही नाही एवढं. आज मी सकाळपासून तिकडे गेलीच नाही, कारण का माझी तब्येत खराब आहे म्हणून. तर जाणार आम्ही संध्याकाळी फक्त जेवण करायला, कारण का कामधंदे तर आता माझ्यानं काही होत नाही, कारण एवढी उन्हानं घायल झाली मी. काल हळदीच्या दिवशी एवढं रात्रभर जागी होतो, त्याच्यानं जास्त खराब झाली तब्येत. झोप नाही, काय नाही. आणि कालचं ऊन तुझ्याच नाही ना आता, त्यानं आणखी खराब झाली. संध्याकाळी तिकडे दोबायची इकडे. हो, मी जेवतच नाही आता. आणि त्याच्यात पोटातही काही भाकर नाही. जा इथल्या दूर, या तिकडून उन्हातून. आणि लग्न कार्य तर तुम्हाला माहीत आहे, खाया पियाचं तर काही मिळत नसते. आणि लग्न लागलं संध्याकाळी 6 वाजता. त्या मंडपात बसूच एवढा झोप येत जाय ना, कालही मरणाची. तर मग काही मी व्हिडिओ शूट नाही केला. तुम्हाला म्हटलं होतं मी की व्हिडिओ शूट करून ठेवतो मी आणि नंतर टाकणारा, तर व्हिडिओ शूट नाही केला. तर मग काय म्हटलं तुम्हाला सांगावं की व्हिडिओ शूट केले नाही, कारण का माझी तब्येत लई खराब झाली होती आणि अजूनही खराबच आहे. पण व्हिडिओ बनवल्याशिवाय मला काही गमत नाही आणि ते मी करतोच. चला मग आता उरकतं सगळे घरातले कामं आणि निघतो माझ्या कार्यक्रमाला उन्हात आणत. आणि एवढ्या उन्हात हे लग्न कुका आले ना, कालही सगळं बेकार काम आहे आणि घायल काम आहे उन्हानं. रेखाच्या घरून येतो, नाश्ता आणला तिनं मध्ये, ढोकला. लवकर येतो नाही तर मग कधी भुकेचा टाईम गेलो तर तीच मग आहे ना आज कुकू. कुकू तर आहे. मग साऱ्या घरातले सगळे कामं उरकले, मस्त अशी आंघोळ करून घेतली. आता म्हटलं नाश्ता करतो. तर रेखा आली तर रेखानं नाश्ता आणला, ढोकला. चला मग आता रेखाच्याच घरी. कपडे धुवून झाले मस्त आणि वाहू नाही राहिले. आता मोकळं चाललो रेखाच्या घरी नाश्ता करायला. घरी तिकडल्या घरी जातो म्हणलं तर काही टेन्शन नाही, पण इकडल्या घरी आलं की यायच्या गेटात कुत्रच असते बांधे. द्यावा लागते जरा. ओ माय, बाथरूमात फोडून कचोरी खायला. कचोरी आणलं का? मी ढोकळा सांगितलं. आणि ते दाजी कुकडे गेले? अरे बाबा, ते घरापासून फोन लावून राहिलं. चला या नाश्ता करायला. ढोकळा. इथून बसले आमचे दाजी सकाळी जेवण करतात, नाश्ता बी करा. आता एकटी खाऊ का? एक खा ना. आता व्हिडिओ हात मोडता का म्हणून नाही, व्हिडिओ अपमान. हो व्हिडिओ घ्या. हे दीदी हा बाई ते आण ना, एक प्लेट आण ना. तू घे ना. माझा नाश्ता झाला. चला आता नाश्ता तर झाला रेखाच्याच घरी आणि आता आहे फ्रुटी पार्टी. हो ना.
लवकर सोबाबाई दाखवू दिली सोबाबाई आहे बरं आमची. दाखव एक नंबर निघलो मग आता सगळे लोक गायब झाले. म्हणजे गायब म्हणजे गल्लीतले सगळे कुंकू लावायला गेले. मी एकटीच मागं राहिली. आईले म्हटलं जाय तू, तर आई नाही मला काही उठवलं नाही. आणि त्यात बाईच्या घरी कार्यक्रम आहे तर पाहुणे रावणे चालू राहतात म्हणून मी जराशी उशिरा चालली. हे काय पोरी आहे आणि हे मैत्रिणी आहे तर बहिणी आहे. हे माझी बहीण आहे आणि हे मी बहीण आहे आणि हे मी बहीणच आहे. हे इकडे माहिती नाही कुठे आधीच बसलो सगळ्या मैत्रिणी गप्पा मारल्या बसलो जेवायला. हे जेवण करून निघलो आता घराच्या रस्त्यानं. निरा उन्हातच हिंडा लागते. मस्त असं मैत्रिणी दिला सोडून तर तीच आणि मी निघली आता घरी. कारण जेवण केल्यावर मला काही सुचत नाही. आता घरी जाऊन कुठे जायला लागते काय माहिती. दाखवतोच मी तुम्हाला. व्हिडिओ कंटिन्यू करा. चला घरी नाही पोहोचलो तर जायला लागते आता आत्याच्या इकडे वराती. आता घरूनच मी जेवण करून घेतलं. म्हणजे कुकात जेवलो पण आई थांबली होती आत्याच्या घरी जायला. तर आता निघलो आत्याच्या घरी वरातीत. म्हणजे उन्हातच सारं काम आहे. संध्याकाळी तर डेंजरस काम आहे. हे एवढं ऊन तपते ना का मरणाचं. त्यासाठी काल मी व्हिडिओ शूट नाही केले. पाया लागायचा कार्यक्रम चालू आहे. ती पोहोचल्यावर नरदेव नवरी बसली एका जागी. त्याच्या पुढे जाऊन पाया लागून घ्यावं लागतात. ही अशी प्रथा आहे आमच्या. ही अशी प्रथा आहे आमच्या घराची. आई आणि मी. नाही तेव्हा 2-2 खोट जेवण, नाही तेव्हा मग एकही खेप नाही. चला जेवण केलं सगळं केलं. एवढं कुकू आलो मला भंडारा डब्बा घेऊन घरी. तर आता चप्पल गायब झाली. चप्पल पण नेली. ज्याच्या ठिकाणी आणली आणली होती मी. आम्ही चप्पलच गायब होते.